मतदान न करण्यासाठी 2000 रुपये देण्याचं कारस्थान, अनिल गोटे यांचं खळबळजनक पत्रकातून आवाहन। 4 टप्प्यातील निवडणुकीच्या फीडबॅकवरून इंडिया आघाडीची सत्ता येणार, काँग्रेसचे स्टार प्रचारक अरुण यादव यांचा धुळ्यात दावा। खासदार डॉक्टर भामरेंच्या प्रचारार्थ भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीचा बस स्थानक, रेल्वे, मंदिरांसह चौकाचौकात मतदारांशी संवाद। निळा झेंडा, हत्ती निशाणी घेऊन संविधान वाचविण्यासाठी उमेदवारी, बसपा उमेदवार जहूर अहमद यांची पत्रपरिषदेत माहिती। पैसे घेऊन मतदान करतीलच याची आता शाश्वती नसल्यानं लोकसभा निवडणुकीत निगेटिव्ह करप्शन करण्याची, मागच्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी झालेली नवी आयडिया वापरात आणण्याची योजना यशस्वी करण्याचे डावपेच कार्यान्वित झाले आहेत। त्यासाठी मतदान न करण्याकरिता प्रत्येकी 2000 रुपये देण्याचं कारस्थान कार्यान्वित करण्यात येत असल्याची खळबळजनक माहिती लोकसंग्रामचे संस्थापक तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे। 2000 रुपये नागरिकांनी जरूर घ्यावेत, पण बोटाला शाई लावून आपला मतदानाचा हक्क गमावू नये असं आवाहनही अनिल गोटे यांनी पत्रकातून केलंय। लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बदाने व धुळे लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांच्या सहीनिशी प्रसिद्धीत दिलेल्या या पत्रकातील मजकूर काय आहे ते सविस्तर जाणून घेऊया। पत्रकात म्हटलंय, सावधान सावधान सावधान, दलित, आदिवासी, मुस्लिम, झोपडपट्टी वासियांनो, आपण मतदान करू नये यासाठी प्रत्येकी 2000 रुपये देण्याचं कारस्थान। पैसे आले तर जरूर घ्या, मिळत नसतील तर मागून घ्या, पण बोटाला शाई लावून घेऊ नका। तरुणांनो, असे कोणी भामट्यांचे प्रतिनिधी दिसतील तेथे ठोका, मांजा हिसकावून घ्या, मजा करा, पार्ट्या करा। चोर के घर में चोरी करना कोई पाप नहीं, मैं हूं ना, डरो मत। विकास कार्यपुरुष, कार्यसम्राट अनिल अण्णा गोटे यांचं आवाहन। धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघातील चुरस दिवसेंदिवस वाढत आहे। कांद्याच्या प्रश्नाने शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करीत आहेत। सत्तारूढ पक्ष लहान मोठ्या पक्ष नेत्यांना आमिष दाखवून फिरवण्याचा प्रयत्न करीत आहेत। काही कच्ची मडकी फुटतही आहेत, पण त्याचवेळी सामान्य जनतेच्या मनातून उतरत आहेत। आजपर्यंत आपल्याला मतदान करण्यासाठी 1500 वाटले जात असत, पण पैसे घेऊन मतदान करतीलच याची आता शाश्वती नसल्यानं लोकसभा निवडणुकीत निगेटिव्ह करप्शन करण्याची, मागच्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी झालेली नवी आयडिया वापरात आणण्याची योजना यशस्वी करण्याचे डावपेच कार्यान्वित झाले आहेत। आजपर्यंत निवडणुकीमध्ये आपल्याला मत मिळावे म्हणून 1000-2000 रुपये सर्रास वाटले जात होते। देशभरातील जनता महागाई, बेरोजगारी, धार्मिक तेढ इत्यादी दैनंदिन प्रश्नाने हैराण झाले आहे। असा तळागाळातील वर्ग तसेच शेतकरी, शेतमजूर कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मत देणार नाही याची बालंबाल खात्री पटल्यानं धोका नको या भीतीपोटी निगेटिव्ह करप्शन अंमलात आणीत आहेत। मतदानाच्या 1-2 दिवस आधीच रात्री अपरात्री मतदारांच्या घरी जाऊन मतदान न करण्यासाठी प्रत्येक मतदाराला प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे पैसे देऊन ज्यांनी रक्कम स्वीकारली त्यांच्या बोटाला शाई लावून तो मतदान केंद्रावर जाऊ शकणार नाही, अशी ही निगेटिव्ह करप्शनची युक्ती अंमलात आणण्याच्या कारस्थानाची सूत्रे अत्यंत विश्वासू बहुतेक शिक्षक वगैरे कर्मचारी लोकांकडे सोपविली जाईल असं खळबळजनक पत्रक विकास पुरुष, कार्यसम्राट माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रसिद्धीस दिलं आहे। आपल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की अशा पद्धतीने पैसे येतील, असे पैसे आले तर जरूर घ्या, तुमच्या भागात मिळत नसतील तर हट्टाने मागून घ्या, पण बोटाला शाई मात्र लावून घेऊ नका, कारण बोटाला शाई लावून तुम्ही मतदानापासून रोखावं हाच खरा नवा पॅटर्न आहे। माझे सर्व तरुण मित्रांना आवाहन आहे की आपल्या भागात परिसरात दिसतील तेथे ठोका, त्यांच्याकडील पैसे हिसकावून घ्या। मतदान संपल्यानंतर एकत्र येऊन रात्री सर्वांनी पार्ट्या करा, बिलकुल संकोच करू नका। एक लक्षात असू द्या की यांनी काही कष्टाने पैसे कमावलेले नाहीत, हे पैसे चोरीचे व 10% 15% कमिशनचे आहेत। चोर के घर में चोरी करना कुछ गलत नहीं, पाप की भावना भी मन को छूने मत देना, बाकी डरो मत, आपका कोई भी कुछ नहीं बिगाड़ सकता, असा विश्वास कार्यकर्त्यांना पत्रकाच्या अखेरीस दिला आहे। असं पत्रक लोकसंग्रामचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बदाने व धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजय वाघ यांनी प्रसिद्धीस दिला आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे लोकसभेच्या काँग्रेस व इंडिया आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे स्टार प्रचारक
माजी मंत्री तथा मध्य प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अरुण यादव हे धुळ्यात आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसचा जाहीरनामा आणि ध्येय धोरणे याविषयी सविस्तर विवेचन केलं। 4 टप्प्यातील निवडणुकीच्या फीडबॅकवरून इंडिया आघाडीचीच सत्ता येणार असा दावा काँग्रेसचे स्टार प्रचारक अरुण यादव यांनी केला। तसेच भाजपा आणि मोदींवर सडकून टीका केली। या पत्रकार परिषदेला धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे उपस्थित होते। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या सुंदर सावित्री सभागृह या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अरुण यादव म्हणाले की 400 पारचा नारा देणारे निवडणुकीत पराभव होत असल्याचं पाहून मंगळसूत्रावर घसरले, परंतु ते स्वतःच्या पत्नीचं मंगळसूत्राचं रक्षण करू शकले नाहीत, ते काय देशातील माता भगिनींचं रक्षण करणार। भाजपचं सरकार जाणार हे आता निश्चित झालं असल्याने पंतप्रधानांची भाषा बदलली आहे। कमरेखालची भाषा त्यांनी सुरू केली आहे। 400 पारवरून हिंदू मुस्लिम आणि त्यानंतर मंगळसूत्राचा विषय ते निवडणुकीच्या आखाड्यात आणत आहे। भाजपचे तुष्टीकरणाचे राजकारण सुरू आहे। धुळे आणि मध्य प्रदेशसाठी लाईफलाईन ठरणाऱ्या मनमाड इंदूर रेल्वेमार्गाचं काय झालं? भारतीय जनता पक्षाच्या धुळ्याच्या खासदारांनी नेमकं काय काम केलं? अक्कलपाडा धरण आम्ही बांधलं हे सर्वांना माहिती आहे, परंतु त्याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलं। त्यांच्याकडे दाखवायला काही काम नाही, त्यामुळेच ते कोणतेही विषय निवडणुकीत घालत आहेत। इंडिया आघाडीची सत्ता येणारच हे आजपर्यंत झालेल्या 4 टप्प्यातील निवडणुकीच्या फीडबॅकवरून आम्हाला कळत आहे। त्यामुळे केंद्रात एक मजबूत सरकार देणं, आमचा जाहीरनामा हा सर्व घटकांसाठी आहे। काँग्रेसची गॅरंटी ही सर्व समाजासाठी आहे। जगातील सर्वात मोठी पदयात्रा राहुल गांधी यांनी केली। भाईचारा, एकता आणि प्रेमासाठी ही यात्रा गांधींनी काढली होती। दरवर्षी 2 कोटी रोजगार भाजप सरकार देणार होते, परंतु रोजगार निर्मितीसाठी त्यांनी एकही योजना आणली नाही। परंतु केंद्रात आमचं सरकार आल्यानंतर 25 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुणांना 1 वर्ष भत्ता देण्यात येईल, त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, नंतर नोकरीही देण्यात येईल। सरकारी नोकऱ्यांमध्ये 30 लाख पदे भरली जातील। तरुणांसाठी स्टार्टअप असेल, जातनिहाय जनगणना केली जाईल। मनमोहन सिंग यांचं सरकार असताना शेतकऱ्यांना भूसंपादनाचा 4 पट मोबदला मिळायचा, परंतु मोदी सरकारच्या काळात ते बंद झालं असंही यादव यांनी नमूद केलं। विकास कामं नसल्यानं धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम अमित शहांकडून सुरू आहे, अशी टीका आमदार कुणाल पाटील यांनी केली। अक्कलपाडा कांदा कापूस मनमाड प्रश्न, रेल्वे प्रश्न, अक्कलपाडा कांदा कापूस मनमाड इंदूर रेल्वेमार्गाचा प्रश्न या जनतेसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या अशा विषयांवर बोलायलाच काही नसल्यानं धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल असं भाषण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी केली। आमदार पाटील म्हणाले की महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी प्रचारात आघाडी घेतली। तालुका स्तरावर शहरी भागात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर बच्छाव यांना जनतेचा वाढता प्रतिसाद आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचा उमेदवार आणि कार्यकर्ते करीत आहेत। मतदारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे। 10 वर्षाच्या सत्ता काळात काहीही कामे न केल्याने भाजप सरकारबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे, त्यामुळे काँग्रेसला मतदान करण्याचा निश्चय जनतेनं केला आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव मोठ्या फरकानं निवडून येतील असा दावाही आमदार कुणाल पाटील यांनी केला। काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची शिंदखेड्यात मोठी सभा झाली, तर नंदुरबारला देखील प्रियंका गांधींच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला। काँग्रेसचे पूर्वीचे दिवस वैभव यायला आता सुरुवात झाली असल्याचं आमदार कुणाल पाटील यांनी सांगितलं। शेतकऱ्यांसाठी आम्ही MSPची गॅरंटी देत आहोत। मनरेगाची रोजंदारी 200 वरून 400 रुपये करणार आहोत। महिलांसाठी लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून दरवर्षी त्यांच्या खात्यात 1 लाख रुपये टाकणार आहोत। सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणार आहोत। 25 लाखांपर्यंत आरोग्य विम्याचं कवच जनतेसाठी असणार आहे। मनरेगाची योजना शहरी भागातही राबविणार आहोत। शेतकऱ्यांना कर्जमाफीही देणार आहोत। संविधान बदलायचं असल्याने भाजपा 400 पारचा नारा दिला होता। हिटलरशाही देशात लागू करण्याचा त्यांचा इरादा आहे, अशी टीका आमदार पाटील यांनी केली। कि देश में लोकसभा चुनाव का 4 चरण पूर्ण हो चुके हैं और 5वें चरण का चुनाव 30 मई को होना है। देश में महागठबंधन की सरकार पूर्ण रूप से बहुमत में आने वाली है और जो फीडबैक नतीजे 4 फेज के इलेक्शन के जो हमारे सामने आ रहे हैं उससे स्पष्ट होता है कि देश में हम सरकार बनाने जा रहे हैं।
आदरणीय राहुल जी, सोनिया जी, खरगे जी और अन्य दलों के प्रमुख नेताओं के साथ में एक मजबूत गठबंधन कांग्रेस पार्टी ने तैयार किया है। उसके माध्यम से एक मजबूत सरकार 2024 में देश में हम बनाएंगे। आप सबको विदित है कि आदरणीय राहुल जी, सोनिया जी और खरगे जी और तमाम कांग्रेस के वरिष्ठ नेताओं ने एक मजबूत मैनिफेस्टो तैयार किया है और ये मैनिफेस्टो देश के हर वर्ग के लिए, हर व्यक्ति के लिए सम्मान उसको मजबूत करने के लिए, उसको ध्यान में रखकर ये मैनिफेस्टो हमारी सरकार ने बनाया है। मुझे याद है कि ये आपको मिला होगा। मेरे ख्याल से लगभग सभी पत्रकार साथी या प्रेस मीडिया में लगातार काफ़ी दिनों से ये चर्चा हो रही है। आज मुझे विशेष रूप से आपके बीच में आने का अवसर मिला। मैं आदरणीय हमारे विधायक जी का और सभी साथियों का बहुत बहुत धन्यवाद करता हूँ। मैनिफेस्टो की जो विशेष बिंदु है जिसमें हमने कहा है कि हम हर वर्ग को न्याय देंगे और उस कांग्रेस के गारंटी कार्ड जो आपके सामने समक्ष ये मैं दिखा रहा हूँ वो हो सकता है आपके बीच पहुंचा भी होगा, निश्चित रूप से पहुंचा होगा। कांग्रेस की गारंटी देश के हर वर्ग के लिए, हर समाज के लिए, हर व्यक्ति के लिए विशेष रूप से कांग्रेस पार्टी ने बनाई है। आदरणीय राहुल गांधी जी ने देश की, मैं कह सकता हूं कि विश्व की सबसे बड़ी पदयात्रा करके कन्याकुमारी से लगाकर कश्मीर तक पैदल चढ़कर देश में एक भाईचारा, एक मोहब्बत, एक मजबूत गठबंधन तैयार करने की कोशिश की। और आपने देखा होगा कि जो यात्रा जो महाराष्ट्र से भी गुजरी थी, जो मध्य प्रदेश से भी गुजरी थी, एक ऐतिहासिक आदरणीय राहुल जी की भारत जोड़ो यात्रा हुई और लगभग 4000 किलोमीटर की यात्रा हुई। दूसरे फेज में उन्होंने 20 तारखेला होत असलेल्या लोकसभेच्या मतदानाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाच्या आणि इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्या प्रचाराचं एकंदर घोडदौड आपण सर्वांनी बघितली तर धुळे लोकसभेमध्ये इंडिया आघाडीने प्रचारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी घेतलेली आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये आणि शहरांमध्ये, म्हणजे धुळे असेल किंवा मालेगाव असेल, प्रत्येक ठिकाणी शोभाताईंचा मतदारांकडून प्रतिसाद हा फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आम्हाला दिसतोय। एकंदर प्रत्येक मतदारापर्यंत आमचा उमेदवार, आमचे कार्यकर्ते हा पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा परिणाम असा होतोय की मतदार हा फार मोठा प्रतिसाद हा आमच्या उमेदवाराला देतोय। एकंदर मतदारांना गेल्या 10 वर्षामध्ये आलेली भारतीय जनता पार्टीकडून निराशा आणि आमचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलेल्या गॅरंटीज ह्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य मतदाराला आता काँग्रेस पक्षाला आणि इंडिया आघाडीला मतदान करण्याकरता त्या ठिकाणी मनामध्ये पक्का निश्चय करण्याचा मतदारांनी त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे आणि त्यामुळे मला या ठिकाणी आता खात्री वाटते की आमचा उमेदवार हा फार मोठ्या फरकाने त्या ठिकाणी लोकसभेवरती जाणार आहे। आमच्या अनेक सभा त्या ठिकाणी झाल्या। परवाची खारगे साहेबांची सभा आपण बघितली। खारगे साहेबांची शिंदखेड्याला झालेली सभा ही मला असं वाटतं फार मोठी सभा होती आणि त्यामध्ये एकंदर 55 मिनिटांच्या भाषणामध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय खरगे साहेबांनी संपूर्ण काँग्रेस पक्षाची आणि इंडिया आघाडीची भूमिका त्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे विषद केली। त्याच्या आदल्या दिवशी नंदुरबारला प्रियंकाजी गांधी आल्या होत्या आणि प्रियंकाजींच्या रॅलीला जो फार मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मतदारांनी दिला, त्यावरून सुद्धा आपल्या लक्षामध्ये आलं असेल की काँग्रेसचे जे पूर्वीचे दिवस होते ते पुन्हा एकदा या देशामध्ये ते वातावरण निर्माण व्हायला सुरुवात झाली किंवा मग ते वातावरण निर्माण झालेलं आहे।
आणि म्हणून अशा पार्श्वभूमीवरती आम्हाला फार मोठ्या मतांनी आमचा उमेदवार निवडून येणार याबद्दल आमच्या मनामध्ये आता कोणत्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. आज आमचे निरीक्षक आणि स्टार प्रचारक मध्य प्रदेशचे माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री अरुणजी यादव साहेब आज या ठिकाणी धुळ्यामध्ये आपल्या सर्वांना भेटण्याकरता आणि आपल्या सर्वांची चर्चा हितगुज करण्याकरता या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी अरुणजींना विनंती करेल की त्यांनी या ठिकाणी आपले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीतर्फे शहरातील मुख्य बस स्थानकातील श्री दत्त मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शिगणशा करण्यात आला. यावेळी भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर भामरे यांच्या विजयासह केंद्रात भाजपा महायुतीचे सरकार स्थापन होऊ दे असं साकडं घातलं. महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकातील प्रवासी, एसटी महामंडळाचे चालक, वाहक आणि अन्य कर्मचाऱ्यांशी तसेच धुळे चाळीसगाव रेल्वेतून शिरूरपर्यंत प्रवास करून प्रवाशांशी संवाद साधला. तसेच भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांनी गेल्या 10 वर्षात मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचं आवाहन केलं. भाजपा ज्येष्ठ नागरिक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकताच धुळे मुंबई रेल्वेनं प्रवास करीत रेल्वेतील विविध बोग्यांमधील प्रवाशांशी संवाद साधत डॉक्टर सुभाष भामरे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देत त्यांना तिसऱ्यांदा विजयी करण्याचं आवाहन केलं. पदाधिकाऱ्यांनी शिरूर येथे कॉर्नर सभाही घेतली. तेथून पुन्हा चाळीसगाव धुळे रेल्वेने प्रवास करून त्यातील प्रवाशांशी देखील संवाद साधण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यामुळेच आज मुंबईसाठी धुळ्याहून 18 डब्यांची विशेष रेल्वे सेवा सुरू झाली असून तुम्ही तिचा लाभ घेत आहात असं सांगितलं. प्रचारात भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे, भाजपा ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष कमलाकर पाटील, संतोष खंडेलवाल, सुनील देवरे, सुधीर पोद्दार, शरद बिरारी, युवराज बोरसे, विकास पाटील, गोकुळ साळुंके, प्रकाश पाटील, कालिदास पोद्दार, विलास पाटील, दादाभाई पटेल, आनंदराव चौधरी, ॲडव्होकेट चंद्रकांत जावळे, नंदू ठोंबरे, शिवदास बडगुजर, राजेंद्र मुजगे, सुनील कचवे, भारत ठाकरे, श्री वाघ आदी सहभागी झाले होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेरोजगारी, शेतीच्या उपयोगी वस्तूंच्या किमतीत भाववाढ, शैक्षणिक साहित्यावर कर लादणे, वाढलेल्या बेरोजगारी विरोधात निळा झेंडा हत्ती निशाणी घेऊन देशाचं संविधान वाचविण्यासाठी आपली उमेदवारी आहे, अशी माहिती बहुजन समाज पार्टीचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसूफ उर्फ जमजम यांनी दिली. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार जहूर अहमद मोहम्मद युसूफ जमजम यांनी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या साक्री रोडवरील पत्रकार भवनात पत्रकार परिषदेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 बद्दल आपली भूमिका मांडली. जहूर अहमद मोहम्मद युसूफ म्हणाले की बहुजन समाज पार्टी ही देशातील 3ऱ्या क्रमांकाची राजकीय पार्टी आहे, तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, नारायण गुरु, पेरियार रामास्वामी नायकर आणि काशीराम यांच्या विचारांवर चालणारा, देशातील निळ्या झेंड्याची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हत्ती निशाणी घेऊन लढणारा एकमेव स्वाभिमानी पक्ष आहे. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा आणि हत्ती निशाणी घेऊन आपण धुळे लोकसभेची निवडणूक लढवित आहोत. गेल्या 10 वर्षांपासून संपूर्ण देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्था तसेच बेरोजगारी, शेतीच्या उपयोगी वस्तूंमध्ये किमतींमध्ये भाववाढ, शैक्षणिक साहित्यावर कर लादणे आणि वाढलेल्या बेरोजगारी विरोधात बहुजन समाज पार्टीची ही उमेदवारी आहे. देशामध्ये शांतता, समानता आणि मानवतेचा विचार टिकविण्यासाठी बहुजन समाज पार्टी संपूर्ण देशामध्ये निवडणूक लढवित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाला वाचविण्यासाठी बहुजन समाज पक्षाची उमेदवारी आहे. अनेक वर्षे काँग्रेसने देशात राज केलं. त्यांनी देखील शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावला नाही आणि गेल्या 10 वर्षांपासून नरेंद्र मोदींनी तर अख्खा देशच विकायला काढला आहे. म्हणून आमच्यासाठी काँग्रेस सापनात आहे तर भारतीय जनता पार्टी नागनात आहे. हे दोघेही विषारी आहेत. या दोघांनी देशातील जनतेला त्रासलेलं आहे. या दोघांना आम्ही समान शत्रू मानून आमची उमेदवारी केली आहे. आमचं संपूर्ण बहुजन समाजाला धुळे लोकसभेतील तमाम आंबेडकरवादी लोकशाहीला मानणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, कष्टकरी बहुजन समाज यांनी एकत्र येऊन बहुजन समाज पक्षाला मतदान करून मोठ्या संख्येनं निवडून द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. धुळे लोकसभा मतदारसंघात
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। दुसरीकडे तापी नदीतील पाणी दुष्काळी भागांमध्ये वळविण्याचं काम करायचं आहे। धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ, प्रत्येक गावखेड्यामध्ये रस्ते, पाण्याचं मुबलक पुरवठा हा आमचा संकल्प असून भ्रष्टाचार मुक्त शासन असेल। विशेषतः बेरोजगारांना रोजगार देण्याकरता औद्योगिकरणाचा विस्तार केला जाईल। शहराला आवश्यक ठिकाणी पाणी पुरवठ्याचे नियोजन असेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेश भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। यामुळे धुळे लोकसभेचे उमेदवार श्री जहूर अहमद मोहम्मद युसुफ जमजम, धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद सैंदाने, धुळे जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाने, माजी प्रदेश सचिव रमेश निकम, धुळे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद भैया कांबळे, धुळे जिल्हा महासचिव प्रदीप शिरसाट, धुळे जिल्हा सचिव विजय भांबरे, धुळे शहर विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश अहिरे, धुळे शहर विधानसभा महासचिव ॲडव्होकेट कृष्णा निमघडे, धुळे शहर विधानसभा उपाध्यक्ष राजेश खैरनार, धुळे शहर विधानसभा कोषाध्यक्ष सागर भांबरे, धुळे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद बाविस्कर, धुळे ग्रामीण विधानसभा उपाध्यक्ष दादाजी साळवे, धुळे ग्रामीण विधानसभा सचिव ईश्वर साळवे, शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब पवार, शिंदखेडा विधानसभा उपाध्यक्ष आसाराम थोरात, अली हसन, अशफाक सितारा, आसिफ खान, खालिद सरहदी, सोहेल अहमद आदि उपस्थित होते। धुलिया मालेगांव शहर के लिए तरक्की करने के मकसद से, उसकी उन्नति के मकसद से हम ये इलेक्शन लड़ रहे हैं। धुलिया मालेगांव, ख़ास तौर से मालेगांव को ज़िला बनाना, धुलिया के जो भी मसाइल है उसको हल करना, MBBS कॉलेज, लॉ कॉलेज को बनाना और मिलिट्री स्कूल को कायम करना और साथ ही साथ रोज़गार, नौजवानों को रोज़गार देना, किसानों के लिए अच्छी स्कीमात को बनाना और किसानों की तरक्की के लिए ये इलेक्शन हम लोग लड़ रहे हैं। भाईचारा कायम हो, देश का संविधान बचाना है, सारे समाज को एक साथ आना है और इस देश की एकता और अखंडता को कायम करने के लिए ये इलेक्शन हम लड़ रहे हैं। आज आम्ही या आपल्या मराठी पत्रकार संघामध्ये आमचे बहुजन समाज पक्षाचे जे उमेदवार आहेत जहूरभाई यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आमची पक्षाची भूमिका या ठिकाणी निषेध केलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये निळा झेंडा आणि हत्ती निशाणी घेऊन बहुजन समाज पार्टी लढत असते आणि बहुजन समाज पक्ष हा एकमेव बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा राष्ट्रीय पक्ष आहे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष असल्याने बहुजन समाज पार्टी हीच या देशाचं संविधान वाचू शकते आणि संपूर्ण देशाला आणि बहुजन समाजाला न्याय देऊ शकते ही खात्री संपूर्ण बहुजन समाजाला आहे। म्हणून संपूर्ण बहुजन समाज, दलित, आदिवासी, कष्टकरी बहुजन समाज हा बहुजन समाज पक्षाच्या मागे खंबीरपणे उभा आहे। या देशामध्ये बहुजन समाज पार्टी पूर्ण सीट लढून निवडणूक लढवत आहे आणि आम्हाला आशा आहे की उत्तर प्रदेशमध्ये 50 आणि इतर देशभरातून 25 असे 75 खासदार बहुजन समाज पार्टीचे निवडून येऊ शकतात आणि जे काही चित्र आहे, त्रिशंकू परिस्थिती होऊ शकते। म्हणून बहुजन समाज पार्टीला आशा आहे की या 75 खासदारांच्या भरोशावर आम्ही या देशाचं बहीणकुमारी मायावतीजींना पंतप्रधान बनवू आणि निश्चितच बहुजन समाज पक्षाचा पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं संविधान हे निश्चितच सुरक्षित आणि बाबासाहेबांच्या विचाराने काम करेल ही आशा आम्हाला आहे। म्हणून आम्ही जहूर भाऊ यांची उमेदवारी ही धुळे लोकसभेकरिता केलेली आहे। आपण सर्व लोकांनी बहुजन समाज पक्षाला मतदान करावं या आशेने आपल्यासमोर मी ही भूमिका मांडत आहे। धन्यवाद। जय हिंद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।